नमस्कार. आजचा माझा विषय आहे शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष. शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष. तर आता मी सुरुवातीला गाडगे महाराजांची एक कविता वाचून दाखवणार आहे. गाडगे महाराजांनी स्वतः कविता लिहिलेली आहे. ती तुम्हाला मी वाचून दाखवतो. शाळा पडू द्या, शाळा पडू द्या, लेकरं मरू द्या, लेकरं मरू द्या. मंदिर बांधा बाप हो, मंदिर बांधा बाप हो. सोन्याचा कळस चढवा त्यावर, सोन्याचा कळस चढवा त्यावर. उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात. बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर माणसाच्या जीवनात सुख समृद्धी आणत असेल तर विकणारा काय फळ आहे का? का मूर्ती घडवणारा फळ आहे? तो स्वतःचे भले करण्याऐवजी बाजारात देव मांडून त्याचा व्यापार कशाला करेल? हे कधी करणार माझ्या बांधवांना. कवी संत गाडगे महाराज सांगतात. तर गाडगे महाराजांना हे सांगायचं, देव दगड धुण्यात नाही, देव मुलांमध्ये. आणि म्हणून गाडगे महाराज म्हणतात, मुलं जगू द्या, मुलांना मारू नका, मुलं जगू द्या, त्यांना शिक्षण द्या, शाळा पडू देऊ नका. ते उपरोक्त बोललेले, शाळा पडू द्या, मुलं मरू द्या. तर मुलांना जगवा, शाळा पडू देऊ नका. शाळा चांगली बांधा, ग्रंथालय सुखसोयी करा, मुलांना शिक्षण द्या, आपल्या भारताचा उद्धार होईल. आणि सकस आहार द्या, मुलांना मारू नका. पण आज कोणतीही सरकार आज गाडगे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वागत नाही. गाडगे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार वागत नाही. आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो. आमच्या भारतामध्ये दररोज 3,000 लहान मुलं मरत आहेत कुपोषण. सकस अन्न मिळत नाही. एक दिवस नाही, दररोज 3,000 लहान मुलं इंडियामध्ये मिळत आहेत. अन्न सकस आहार नाही. आणि आमच्या भारत देशामध्ये दररोज 90 लाख लोक उपाशी पोटी झोपतात. 90 लाख दररोज, एक दिवशी नाही, दररोज. मग हे जर गाडगे बाबांचं ऐकलं असतं तर कुपोषणानं 3,000 मुलं मिली असते का? मिली असते? 90 लाख लोक आपल्या इंडियामध्ये उपाशी पोटी झोपतात.
केली असती का नाही. आणि म्हणून मला हे संत गाडगे महाराजांचे विचार आपण सर्वांनी अंमलात आणायचे आहे. लक्षात घ्या. आता माझी कविता तुम्हाला वाचून दाखवतो. आणि हा काव्यसंग्रह आहे. नावाचं क्रांती ज्योतीला वंदूया. क्रांती ज्योतीला वंदूया. संपादक रणजित नारायण पवार. तर हा काव्यसंग्रह आहे. याच्यात माझ्या कवितेची निवड झालेली आहे. माझी कविता तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये माझी कविता आहे. भाषणे सावित्रीची. भाषणे सावित्रीची ही कविता मी लिहिलेली आहे आणि ह्या काव्यसंग्रहात छापून आलेले निवड झालेले प्राध्यापक सुभाष साळुंखे, राजगुरुनगर, जिल्हा पुणे. ऐक. जनजागृतीसाठी दिली सुंदर भाषणे. सावित्रीबाईंनी भाषणं कशी दिली बघा. जनजागृतीसाठी दिली सुंदर भाषणे. थोर आमच्या क्रांतीज्योती सावित्री. थोर आमच्या क्रांतीज्योती सावित्री. भाषणातून सावित्रीने केला प्रहार. भाषणातून सावित्रीने केला प्रहार. दैवशरण अशा या मनोवृत्तीवर. दैवशरण अशा या मनोवृत्तीवर जो दैवाच्या अधीन राहील. जो दैवाच्या अधीन राहील त्याच्या प्रगतीला खिळी करता पर्यंत उपरवाला. आणि तुम्ही अभ्यास करायचा नाही तर तुमची प्रगती होणार नाही. उपरवाला करतो. अभ्यास करायचा गृहपाठ करायचं नाही. पास व्हायचा नाही. शोषितांच्या उत्थानाची ही तळमळ. शोषितांच्या उत्थानाची ही तळमळ. त्याच्या परिवर्तनाची ही कळकळ. त्यांच्या परिवर्तनाची ही कळकळ. सामाजिक अस्वास्थ्याचे निदान केले. सामाजिक अस्वास्थ्याचे निदान केले. त्यावर प्रभावी उपाय योजले. त्यावर प्रभावी उपाय योजले. न थकता उद्योग करा. न थकता उद्योग करा. हाच उत्तम धर्म करा. हाच उत्तम धर्म करा. अज्ञानाने विज्ञानाची कास धरावी. अज्ञानाने विज्ञानाची कास धरावी. अन जीवनाची प्रगती करावी. अन जीवनाची प्रगती करावी. विद्या देणारा बनतो धैर्यशाली. विद्या देणारा बनतो धैर्यशाली. विद्या घेणारा बनतो सामर्थ्यशाली. बनतो सामर्थ्यशाली. सुख प्राप्त करून घेण्याचे आहे हे वृत्त सदाचरणाचे. आहे हे वृत्त सदाचरणाचे. सावित्रीबाई हाडाच्या शिक्षिका होत्या. सावित्रीबाई हाडाच्या शिक्षिका होत्या. समाजाची दुःखे जाणत होत्या. समाजाची दुःखे जाणत होत्या. व्यसनामुळे बुद्धी भ्रष्ट होते. आयुष्यात कधी व्यसन करायची नाही. मुलांनो काय सांगितले पहा. व्यसनामुळे बुद्धी भ्रष्ट होते आणि माणुसकी नष्ट होते. उधळपट्टी करीतो कर्ज घेऊन. उधळपट्टी करीतो कर्ज घेऊन. शेवटी संपते त्याचे जीवन. शेवटी संपते त्याचे जीवन. धन्यवाद.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिकवलं, शिक्षिका केलं आणि 1848 साली पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली. 1848 बुधवार पेठ भिडेवाडा. आणि पहिला मुलं किती यायची सुरुवातीला? मुलींची शाळा फक्त 6 मुली. फक्त किती मुली? 6. 1848 लक्षात ठेवा, फक्त 6 मुली. ब्राह्मण समाजाच्या 4, मराठा समाजाची 1 आणि धनगर समाजाची 1, अशा एकूण 6 मुली सुरुवातीला शाळेत शिकायला होत्या. विशेष म्हणजे माळी समाजाची 1ही नव्हती. आता पहा, तात्या भिडे हे ब्राह्मण होते. त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना मुलींची शाळा सुरू करण्यासाठी मदत केली. स्वतःचा वाडा, स्वतःचं घर तात्या भिडेने दिलेले. तात्या भिडे हे ब्राह्मण आहेत. त्यांची इच्छा होती की मी मुलींची शाळा सुरू करावी, परंतु पेशव्यांचा विरोध होता. मुलींची शाळा करायची नाही, स्त्रियांना शिकवायचं नाही, पेशव्यांचा विरोध होता. म्हणून तात्या भिडे पेशव्यांना घाबरत होते, पेशव्यांच्या विरुद्ध जाऊ शकत नव्हते आणि म्हणून त्यांनी मुलींची शाळा काढली नाही, कारण ते पेशव्यांना घाबरत होते. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण होते ना, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना मदत केली. स्वतः करता येत नाही, मग त्यांना मदत केली. स्वतःचा वाडा, भिडेवाडा स्वतःचा त्यांना तात्या भिडे यांनी दिलेले. आणि मुलींची शाळा अशा तऱ्हेने सुरुवातीला आपल्या भारतात सुरू झालेली. आता ब्राह्मणांनी त्यांच्या वडिलांना काही सांगितलं पा. महात्मा ज्योतिबांचे वडील, महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंदराव यांना ब्राह्मण मंडळीने काय सांगितलं पा? मुलींना शिकवणे पाप आहे, अधर्म आहे, कुळाला कलंक आहे, धर्माला कलंक आहे, मुलींना शिकवायचं नाही, हे पाप आहे धर्मानुसार. गोविंदराव घरी आले आणि आपल्या मुलाला म्हणाले, आपल्या ज्योतिबाला म्हणाले, मुलींची शाळा बंद का, हे पाप आहे, धर्माविरुद्ध आहे, अधर्म आहे, कुळाला कलंक आहे आणि सावित्रीला शिकवण्यासाठी मुलींना पाठवू नकोस. रागातून आपल्या मुलाला म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या वडिलांना उत्तर काय दिलं पहा? आपल्या वडिलांना उत्तर दिलं, मी मुलींची शाळा बंद करणार नाही. मी मुलींची शाळा बंद करणार नाही. माझं काम चालूच राहील, मुलींची शाळा सुरूच राहील आणि मी माझ्या पत्नीला सावित्रीला शिक्षणासाठी पाठवणारच. कुणाला उत्तर दिलं? वडिलांना. स्वतःच्या वडील संतापले, खवळले, चिडले. माझं ऐकत नाही काय? हे पाप आहे, अधर्म आहे. मग म्हणाले, आपल्या मुलाला म्हणाले, माझं घर सोड, तुला कुठे जायचं तिकडे जा आणि बाहेर जाऊन तुला काय करायचं ते कर, माझ्या घरात राहायचं नाही राहायचं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी वडिलांचं घर सोडलं. कशासाठी? मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना राहण्यासाठी. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना राहण्यासाठी
एक शेख उस्मान शेख आणि फातिमा शेख या दोघांनी स्वतःचं घर राहायला दिलं. उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी त्या दोघांना राहण्यासाठी घर दिलं. बघा, मुलींची शाळा सुरू करत असताना किती त्रास झाला आपल्या भारतामध्ये. अक्षरशः स्वतःचं घर सोडावं लागलं. जेव्हा सावित्रीबाई फुले पुण्यामध्ये मुलींच्या शाळेत शिकवण्यासाठी जात असताना काही लोक अंगावर शेण टाकायचे. मुलींना शिकवते काय, अंगावर शेण टाकायचे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं होतं आपल्या पत्नीला, जाताना एक साडी घेऊन जा, पिशवीत जाताना साडी घेऊन जा, आणि शाळेत जाईपर्यंत अंगावर साडीवर शेण टाकायचे. मुलीनं शिकवते काय, शेण टाकायचे. मग शाळेत गेल्यानंतर साडी बदलणार. एकदा तर एकाने काय केलं, शाळेत जात असताना सावित्रीबाई फुले यांची छेड काढली. सावित्रीबाईनं चप्पल काढलं, त्याला चप्पल दाखवलं. ते घाबरून पळून गेलं. ते बघा, मुलींची शाळा सुरू करण्यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना किती त्रास सहन करावा लागला, किती भयानक परिस्थिती त्या काळी होती. बा छत्रपती शाहू महाराज काय म्हणतात? छत्रपती शाहू महाराज, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, प्रगती झाली नाही, विकास झाला नाही असे इतिहास सांगतो. आणि म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं शाहू महाराज सांगतात. अज्ञानात बुडालेल्या देशात वीर निर्माण होत नाही. अज्ञानात बुडालेल्या देशात वीर निर्माण होत नाही. मुत्सद्दी लोक तयार होत नाही. आणि म्हणून शाहू महाराज म्हणतात, भारतामध्ये शिक्षण सक्तीचं करायला पाहिजे, शिक्षण मोफत करायला पाहिजे. पण आमच्या भारतामध्ये ठराविक जातीला शिकण्याची परवानगी होती. प्रत्यक्ष ब्राह्मण स्त्रीलाही शिकण्याची परवानगी नव्हती. जे ब्राह्मण पुरुष आहेत त्यांनाच फक्त शिक्षणाची परवानगी होती. ब्राह्मण स्त्रीला नाही आणि बहुजनांना पण शिक्षणाची परवानगी नव्हती. एवढंच नाही तर जे दलित आहेत, जे शूद्र आहेत, त्यांना ग्रंथ वाचण्याची परवानगी नव्हती, ग्रंथ ऐकण्याची पण परवानगी नव्हती. जपान देशाने एका झटक्यात, एका तडाख्यात जातीभेद नष्ट केले. जपान या देशानं एका झटक्यात जातीभेद नष्ट करून टाकले. आज जपानची गणना बलाढ्य राष्ट्रात होत आहे. आज जपानची गणना बलाढ्य देशात होत आहे, बलाढ्य राष्ट्रात होत आहे. लक्षात ठेवा, जपानची गणना. कारण त्यांनी जातीभेद नष्ट केले. लक्षात ठेवा. आता कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणतात? कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला माहिती आहे, रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. आता ते काय म्हणतात? माझ्या आई वडिलांची आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी संस्था कोणती आहे? रयत शिक्षण संस्था. त्याच्या खालोखाल स्वामी विवेकानंद. आणि त्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, फाउंडर कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणतात? माझ्या आई वडिलांची इच्छा होती मी पदवीधर व्हावं, मी ग्रॅज्युएट व्हावं, परंतु मी आई वडिलांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. कारण लहानपण माझं फूडपणात गेलं, हुल्लडपणात गेलं, मस्तीत गेलं. माझी बुद्धी सामान्यच होती. कोण सांगतो? रयत संस्थेचे जे प्रमुख आहेत, संस्थापक, ते सांगतात
माझी बुद्धी सामान्यच होती. बुद्धी किती सामान्य होती पा ते सांगतात. मी कोणत्याही कोणत्याही वर्गात पहिल्या वर्षी पास झालो नाही. ते काय बोलतात, कोणत्याही कोणत्याही वर्गात मी पहिल्या वर्षी पास झालो. मस्त. नंतर पुढे त्यांनी काय केलं पा, तुमचं वय असताना काय केलं माहिती आहे? एक त्यांचा मित्र होता आणि तो होता महार. त्या महाराच्या पोराला आपल्या घरात जेवायला बोलवलं, जेवण केलं आणि तो मुलगा निघून गेला. परंतु आपल्या घरात आलेला मुलगा जेवण करून गेला. तो महार होता जातीला. हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आईला माहीत नव्हतं. आईला माहीत नव्हतं आपल्या घरात एक महाराचा पोरगा येऊन जेवण करून गेला. हे आईला माहीत नव्हतं. नंतर आईला समजलं आपल्या घरी जेवण करून गेलेला मुलगा महार होता. त्या आईनं खुंकणीनं पाठीवर कर्मवीर भाऊराव पाटील याला जबरदस्त मारलं. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, अजून पाठीमागे खूण आहे, अजून माझ्या पाठीवर गुण आहे. महाराच्या पोराला मला जेवायला बोलवलंच काय घरी? पण कर्मवीर भाऊराव पाटील अभिमानाने सांगतात, आज माझ्या म्हाताऱ्या आईला महारामांगाची पोरं पाणी आणून देतात आणि आई माझी ते पाणी आनंदाने स्वीकारते. आज म्हातारी माझी आई झालेली, पण त्या म्हातारीला आज महारामांगाची पोरं पाणी आणून देतात आणि ती माझी आई पाणी स्वीकारते. पुढे म्हणतात, मी अस्पृश्य मुलं जमा करून, अस्पृश्य म्हणजे शूद्र दलित, बरोबर, जमा करून त्यांनी बोर्डिंग सुरू केलं. पण माझ्या बायकोची अडचण झाली ना. ती काय करायची? आमची जेवणं झाली, स्नान करायची, आंघोळ करायची, नंतर स्वयंपाक तयार करायची आणि नंतर जेवायची. हे कर्मवीर भाऊराव पाटलांना सहन झालं नाही. ते बायकोला म्हणतात, हे बघ, तुला जर सहकार्य करायचं नसेल माझ्याशी, तू सहकार्य करणार नसशील तर तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून फेकून दे. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, तो प्रसंग माझ्यावर आला नाही, ती वेळ माझ्यावर आली नाही. कारण वसतिगृहातील मुलांना खाण्यासाठी पिण्यासाठी पैसा नाही. हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बायकोला समजलं. बायकोनं काय केलं? स्वतःचं मंगळसूत्र गळ्यातलं काढलं, विकलं आणि बोर्डिंगमधील मुलांना खाऊ पिऊ घातलं. मला तोडण्याचा प्रसंग झाला. आणि संस्था निर्माण करताना, संस्था चालू करताना, संस्थेचं कार्य पुढे चालू ठेवत असताना भरपूर अडचण आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांना भरपूर संकट आले, आर्थिक संकट आले. प्रसंगी भाऊराव पाटील म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, प्रसंगी मी आणि माझ्या घरातील माणसं उपाशी झोपलेलो आहे. पण कार्य सोडलं नाही, संस्थेचं कार्य थांबवलं नाही. बघा, आणि संस्थेचा उद्देश काय होता माहिती आहे? कमवा आणि शिका हे रयत शिक्षण संस्थेचं ध्येय होतं. स्वतः कमवा, कष्ट करा, पैसा कमवा, शिक्षण घ्या. तुमच्या शिक्षणाचा बोजा आईवडिलांवरती नको, पालकांवरती नको. हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं ध्येय होतं, संस्थेचं ध्येय होतं. इव्हन वसतिगृहातील मुलं, रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील मुलं स्वावलंबी आहेत,
स्वतःची कामं स्वतःच करतात. संडास साफ करणे, झाडलोट करणे, बरोबर ना, ही सर्व वसतिगृहातली कामं स्वतःच करतात. ते स्वावलंबी आहेत. तिथे वसतिगृहात नोकर चाकर नाही. हे कोण सांगतं? कर्मवीर भाऊराव पाटील. आता मला थोड्या वेळापूर्वी समजलं, मी चौकशी केली की बाबा ह्या वसतिगृहात स्वच्छता कोण करतं. मी मॅडमला विचारलं तर त्याने मला असं वाटत होतं की तुम्ही मस्त झाडू मारत असाल, स्वच्छता करीत असाल, साफसफाई करीत असाल, आनंद असं वाटलं. पण मला कळलं की कंपनीचे लोक येतात, साफसफाई करतात. ठीक आहे, जाऊ दे. पण तुमच्या आयुष्यात लक्षात ठेवा, महात्मा गांधीसुद्धा संडास साफ करायचे. कुठलं काम हलकं नाही. स्वतःची कामं जो स्वतः करतो तो जीवनात यशस्वी होतो. लक्षात ठेवा. रशिया हा शिक्षणाला फार महत्त्व देतो. बाळांना कंटाळा येत नाही ना, फार भारी आहे. रशिया स्वतःच्या देशात काय करतो? शिक्षणाला फार महत्त्व देतो. कोण जर येत असेल तर इकडे निघून मला चालेल, तुम्ही पण सावलीत बसा. इथून ना तिकडे सावलीत बसा आणि इकडून इकडे सावलीत बसा. टेन्शन नाही. हां, मस्त. हां, मग तुम्हाला मला त्रास झाला तरी चालेल, कारण मी मुलामध्ये देव पाहतो. सावलीत बसा आणि ऐका. हां, काय नाही, तिथेही बसला तर अतिउत्तम. तिथेही बसू शकता. रेडी? पुढे चालू ठेवू, कारण मला पूर्वकल्पनाच होती. मॅडमने मला पूर्वकल्पनाच दिलेली होती. जर फार ऊन आलं तर आपण ॲडजस्ट करायचं, काय हरकत नाही. तुम्हाला बिलकुल त्रास होता कामा नये. पण हे महत्त्वाचं ऐका. आणि जेव्हा माझं व्याख्यान संपेल तेव्हा वहीत लिहून घ्यावी. बाळानं ऐकू येते का? ऐकू येते? हात वर करा. ऐकू येते? हात वर करा. ऐकू येते का? हां, ठीक आहे, बसा. झालं मॅडम? करू स्टार्ट. हां, आपलं कुठं राहिलं होतं? रशिया. आता मात्र शांत बसा. आता कोणीही बोलू नका. ऐका. आणि मॅडम तुम्ही सावलीला बसा. बसा सावलीला. मॅडम तुम्ही पण सावली तिथं बसा. मॅडम खुर्ची घेऊ. बसा सावलीला. तिकडे तुम्ही लक्ष द्या. मॅडम तुम्ही खुर्ची घ्या. बसा तिथे. खुर्ची घेऊन बसा. घ्या खुर्ची. बस. तुम्ही पण मॅडम सावलीला बसा. चक्करी. हां. तर रशिया काय करते माहिती आहे? रशियाला शिक्षणाला महत्त्व देते. आणि ती काय समजते माहिती आहे? आपल्या देशातील मुलं ही आपली संपत्ती आहे. आपल्या देशातील मुलं ही आपली संपत्ती आहे. म्हणून आपल्या देशातील मुलांना काय करते? मोफत शिक्षण देते. एवढंच नाही मुलांनो, व्यवस्थित ऐका. एवढंच नाही, रशिया काय करते बघा. आपल्या मुलांना शाळेत पाठवावं पालकांनी, आईवडिलांनी, म्हणून त्या आईवडिलांना पालकांना आर्थिक मदत करतात. आणि म्हणून आज शिक्षणाच्या बाबतीत जगामध्ये रशिया आघाडीवर आहे. रशिया देश बलाढ्य आहे. लक्षात ठेवा की रशिया बलाढ्य देश आहे. कसा बलाढ्य देश आहे ऐका. हे एक एक वाक्य तुम्ही वसतिगृहात गेल्या लिहून ठेवा. तो जगात एकूण 240 देश आहे. 240 देश आहे. त्यातला रशिया बाजूला ठेवा. किती राहिले? 239. 239 देश रशियाला घाबरतात. कशामुळं? शिक्षा, विज्ञान. आज रशियामध्ये 600 अणुबॉम्ब आहेत. अमेरिकेमध्ये 550 अणुबॉम्ब आहेत.
चीनमध्ये 460 अणुबॉम्ब आहेत, भारतामध्ये 250 आहेत. 3 वेळा रशिया ह्या जगाला एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा नष्ट करू शकतो एवढं सामर्थ्य आहे. रशियाकडे किती सामर्थ्य आहे? हे जग एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा जग नष्ट करू शकतो. कशामुळे? शिक्षा. शिक्षा. विचार करा किती सामर्थ्यवान आहे. अगो, युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध चालू आहे, 6 महिने चालू आहे, अजून पण चालूच आहे. पण 239 देशातील एकही सांगत नाही, युद्ध बंद करा, तुम्हाला आम्ही बाजूला ठेवू, आर्थिक संकटात टाकू. कोणी जमी देत नाही रशियाला. 6 महिने झाला युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे, पण कोणीही रशियाच्या विरुद्ध बोलत नाही. अमेरिका घाबरते, चीन घाबरते, संपलं. काय बाकीच्या देशात? बघा शिक्षणाला किती महत्व आहे. बघा शिक्षणामुळं तो देश पुढे गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तो देश घरी गेल्यावर घेऊन ठेवा, निरेश्वर आहे. जो जगावर राज्य करतो तो निरेश्वर आहे. त्या रशिया देशामध्ये देवच नाही. त्या रशिया देशामध्ये देवच नाही. निरेश्वर शब्द काय वापरलाय? निरेश्वर. ज्या देशात देव नाही तो निरेश्वर. आणि तो आज सगळ्या जगावर दादागिरी करतो. कशामुळं? बस. आणि म्हणून बाळांनो, शिक्षण सोडू नका. शिक्षण सोडू नका. रोजगार करा. मी पण रोजगार केलाय. रोजगार करा, मजुरी करा, दुसऱ्याच्या शेतात कामं करा, पण शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षणाला आपण दुर्लक्ष करता कामा नये. भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही शिका. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली, म्हणून मी या स्टेजवर आहे. मी आज बोलू शकतो, बरोबर, माझी मतं मांडू शकतो. कुणामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही आज इथे बसलेले आहात, तुम्ही आज इथे शिकत आहात. कुणामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली नसती, आपलं संविधान लिहिलं नसतं, तर मी या स्टेजवर इथं आलो नसतो आणि तुम्ही पण इथे शिकायला आला नसतं. हे कोणाची मेहरबानी आहे?